आज मौजे कोर्ट येथे ज्ञानेश्वर नारायणरावजी आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर आजच्या या ग्रामपंचायत आमच्या कोर्टामार्फत देखील लसीकरणाचा या ठिकाणी लहान मुलांच्या लसीकरणाचा कार्यक्रम आणि यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया संदर्भात मार्गदर्शन करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आणि आमच्या पूर्ण ग्रामस्थ कोर्टातर्फे ज्ञानेश्वर आव्हाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी हा छोटा कार्यक्रम आपण संपन्न करू। सर्वांचे आभार। ज्ञानेश्वर आव्हाड यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त शिबिर ठेवलं होतं। आम्ही शिबिराला आमच्या गावातून पण चांगला प्रतिसाद भेटला। आमचं ग्रामपंचायतचं पण आज शिबिर होतं। त्या दोन्हीचं हे करून आम्ही आमचं गाव आरोग्य संपन्न गाव या शासनाच्या GR अनुसार आम्ही सहभाग घेतलेला आहे। त्याच्यानुसार आम्ही काम करत आहेत। सगळ्यांचा सहभाग आम्हाला चांगला भेटते। मागच्या पण आम्ही सहभाग घेतला होता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानमध्ये, त्याच्यात पण आमचा दुसरा नंबर आला आहे। हे पण राबवायलो कार्यक्रम जे काय आम्हाला सहकार्य भेटेल तसं बघू। यांनी एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे की सामाजिक कार्यक्रम करून वाढदिवस साजरा करायचा। आता आपण बघतो व्हॉट्सअपला, इंस्टाला, फेसबुकला, व्हॉट्सअप ह्या रोड धिंगाणा, तलवारी घेऊन, चाकू घेऊन, खंजीर घेऊन ते आपल्याला गुन्हे दाखवतात। याचं आपल्याला काही चांगलं कोणी म्हणत नाही। त्यासाठी आमचे मित्र ज्ञानेश्वर आव्हाड एक नवीन उपक्रम चालू करून आमचे गावी सरपंच भोकरे यांनी सर्वांनी मिळून हा उपक्रम करून एक काहीतरी लोकांना चांगला सामाजिक दृष्टिकोन द्यावा जावा यासाठी हा उपक्रम गेलाय। तरी लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि पुढे पण असे बरेच कार्यक्रम हाती घेऊ आणि लोकांना फायदा हो अशी अपेक्षा करतो। नारायण आव्हाड माझ्या वाढदिवसानिमित्त जे कार्यक्रम केला आहे त्याला आपलं डोळ्याचं शिबिर ठेवलं होतं, मोतीबिंदू शस्त्रक्रिया। या कार्यक्रमाला खूप पब्लिक आली। 10 जुलै 2026 आज ज्ञानेश्वर नारायण आव्हाड यांचा वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त ज्ञानेश्वर आव्हाड यांनी डोळ्याचे शिबिर ठेवण्यात आलेले आहे। मोतीबिंदू आणि मोतीबिंदू जर आपल्याला संशयित वाटले तर त्याचे पुढील करून ऑपरेशन पुढील रुग्णालयात ऑपरेशन होईल। आणि असे वाढदिवस करतात फटाके फोडून, DJ लावून, हे करून तसा न साजरा करता याने वाढदिवस वयोवृद्धांचा आशीर्वाद घेऊन हा साजरा केला। त्याबद्दल मी त्याचे खूप आभार मानते।